झोप कमी आणि खूप जास्त स्ट्रेस, पण जेव्हा स्वतःची वेळ येते तेव्हा त्यामध्ये कॉम्प्रोमाइज केलं जातं. स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नसून ती गरज आहे. आपल्या घराघरातली एक रियालिटी सांगते. आई सगळ्यांना वेळेवर जेवायला घालते, पण स्वतः मात्र शेवटी जेवते. सगळ्यांना डॉक्टरकडे घेऊन जाते, पण स्वतः मात्र इग्नोर करते. तुम्हालाही असंच वाटतं ना? नमस्कार, मी प्राजक्ता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय घरांमधल्या अशा 5 सवयींबद्दल बोलणार आहोत, ज्या आपल्याला अगदी नॉर्मल वाटतात, पण त्या आपल्या घराघरातील स्त्रियांच्या आरोग्यावर परिणाम करतात. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडून येऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 5 सवयींपैकी पहिली सवय म्हणजे बऱ्याच स्त्रिया उरलेलं खातात. हे इतकं नॉर्मल झालंय की कोणी साधा प्रश्न सुद्धा विचारत नाही. आई रोज आपल्याला सर्व करते गरम गरम पोळ्या, भाजी, सॅलड आणि ती शेवटी बसते. पण तिला हे सगळं मिळत नाही. तिला काय मिळतं तर उरलेलं. कधी भाजी कमी आहे, कधी सॅलडच उरलं नाहीये, गरम पोळी नाहीये, पण ती म्हणते की इतकं पुरेसं आहे. पण तिला एवढंच पुरेसं नसतं. हीच एक सवय कालांतराने इम्पॅक्ट करते आणि त्यामुळे आयरन डेफिशियन्सी, थकवा, अशक्तपणा ह्या सर्वांना कारणीभूत ठरते. त्यामुळे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की ती जर स्ट्रॉंग असेल तर पूर्ण घर स्ट्रॉंग राहतं. आता दुसरी महत्त्वाची सवय म्हणजे नवरा किंवा मुलांच्या गडबडीत स्वतःला इग्नोर करणं. भारतीय स्त्रिया आई किंवा बायको झाल्यानंतर त्यांचं पूर्ण रुटीन हे आपल्या नवरा किंवा मुलांवर डिपेंडेड असतं. म्हणजेच काय तर त्यांना सकाळी उठवणं, ब्रेकफास्ट बनवणं, शाळेची किंवा ऑफिसची तयारी करून देणं आणि या सगळ्यामध्ये त्या स्वतःकडे दुर्लक्ष करतात. जर डॉक्टर म्हणाले की चालायला जा तर त्यांच्याकडे वेळ नसतो किंवा वेळेत खाणं होत नाही. या सर्वांचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. झोप कमी आणि खूप जास्त स्ट्रेस ह्यामुळे मग बॉडी सिग्नल द्यायला लागते. मग डोकंदुखी, बीपी वाढणं आणि वेगवेगळे त्रास सुरू होतात. पण तरीही रिस्पॉन्स काय तर नंतर बघू. तर हेल्थ ही नंतर ठेवण्याची गोष्ट नाही. तिसरी सवय म्हणजे स्त्रिया घरात एकट्या असताना स्वतःसाठी काहीही बनवण्याचे कष्ट घेत नाहीत. सगळे बाहेर गेलेले असतात आणि हा परफेक्ट वेळ असतो स्वतःसाठी काहीतरी करण्याचा किंवा स्वतःसाठी काहीतरी इंटरेस्टिंग बनवून खाण्याचा. पण रियालिटी काय? चहा, बिस्किट किंवा उरलेलं काहीतरी खाल्लं जातं. का तर स्वतःसाठी काहीतरी बनवण्याचा कंटाळा येतो. पण अशा वेळी जर 4 पाहुणे आले तर त्यांच्यासाठी साग्र संगीत जेवण करायला सुद्धा ती रेडी असते. तर प्रश्न असा आहे की एवढेच एफर्ट्स स्वतःसाठी का घेतले जात नाहीत? 5 सवयींपैकी चौथी सवय मात्र खूप सिरियस आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की काही दुखलं तर ते इग्नोर केलं जातं. कारण त्यांना दुसऱ्यांना त्रास देण्याची इच्छा नसते. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की दुखणं इग्नोर केल्यानंतर ते थांबत नाही. कदाचित ते वाढत जाऊ शकतं. तुमची बॉडी सिग्नल देते, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आता 5 सवयींपैकी शेवटची सवय म्हणजे स्वतःवर खर्च करताना टाळाटाळ करणं किंवा खूप विचार करणं. बऱ्याच स्त्रिया शॉपिंगला गेल्यानंतर आपला नवरा, मुलं ह्यांच्यासाठी भरपूर शॉपिंग करतात. पण जेव्हा स्वतःची वेळ येते तेव्हा त्यामध्ये कॉम्प्रोमाइज केलं जातं. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने कुठलीही गोष्ट इग्नोर न करता, कुठलाही गिल्ट मनात न ठेवता इतकंच महत्त्व स्वतःला सुद्धा दिलं पाहिजे. स्वतःची काळजी घेतली पाहिजे. कारण स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नसून ती गरज आहे. तुम्हाला जर माझ्या गोष्टी पटल्या असतील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ते फुकट आहे.